संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर दाखल. अनिल परबही राऊतांसोबत उपस्थित. युतीच्या घोषणेच्या तारखेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार. संजय राऊतांची माहिती. सूर्य आणि चंद्र तुमच्या भाजपचे नौकर नाहीत. मुंबई तोडण्यासंदर्भातील मुद्द्यावरून राऊतांचा फडणवीसांवर निशाणा. तर या घोषणा फडणवीसांनी देऊ नये म्हणत केला हल्लाबोल. आगामी पालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा. सुप्रिया सुळेंनी आघाडीबाबत फोन केल्याचा राष्ट्रवादीच्या नाना काटेंचा दावा. मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको. जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार. मुंबईत उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी. बॅनर कुणी लावलं हे अस्पष्ट. वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मेळावा. करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया या शीर्षकाखाली मेळाव्याचं आयोजन. आदित्य ठाकरे काय आरोप करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. राजधानी दिल्लीत वाढलं प्रदूषणाचं संकट. AQI पोहोचला 400च्या पार. दिल्लीमध्ये 5वी पर्यंतच्या ऑनलाईन क्लासचा निर्णय. प्रदूषणामुळे अनेक विमानसेवांवरही परिणाम. काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 3 अतिरेक्यांना घेरलं. चकमकीदरम्यान 1 कमांडो शहीद. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीकरता शिवतीर्थावर दाखल. अनिल परबही राऊतांसोबत उपस्थित. युतीच्या घोषणेच्या तारखेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीबाबत घोषणा होणार. राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार. संजय राऊतांची माहिती. सूर्य आणि चंद्र तुमच्या भाजपचे नौकर नाहीत. मुंबई तोडण्यासंदर्भातील मुद्द्यावरून राऊतांचा फडणवीसांवर निशाणा. तर या घोषणा फडणवीसांनी देऊ नयेत म्हणत केला हल्लाबोल. आगामी पालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यावर चर्चा. सुप्रिया सुळेंनी आघाडीबाबत फोन केल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाना काटेंचा दावा. मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको. जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार. मुंबईत उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी. बॅनर कुणी लावलं हे अस्पष्ट. वरळीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मेळावा. करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया या शीर्षकाखाली मेळाव्याचं आयोजन. आदित्य ठाकरे काय आरोप करणार याकडे सगळ्यांचं लक्ष. राजधानी दिल्लीत वाढलं प्रदूषणाचं संकट. AQI पोहोचला 400 पार. दिल्लीत 5वी पर्यंतच्या ऑनलाईन क्लासचा निर्णय. प्रदूषणामुळे अनेक विमान सेवांवरही परिणाम. काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 3 अतिरेक्यांना घेरलं. चकमकी दरम्यान 1 कमांडो शहीद. येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार. राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करणार. संजय राऊतांची माहिती. तर निवडणुकीच्या मुद्द्यावर आज राज ठाकरेंना भेटणार. राऊतांनी केलं स्पष्ट. काँग्रेस या क्षणी सोबत आहे असं दिसत नाही. तर काँग्रेसनं आमच्यासोबत यायला हवं. संजय राऊतांचं विधान. तर बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा आत्मविश्वास वाढलाय. राऊतांचा जोरदार टोला. रहमान डकेत कोण हे मुंबईकरांना माहिती आहे. तसंच मुंबई कुणाला लुटायची आहे हे सुद्धा जनतेला माहिती आहे. अधिवेशनादरम्यान शिंदेंनी केलेल्या टीकेचा संजय राऊतांकडून थेट समाचार.
आगामी पालिका निवडणुकीत पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यावर चर्चा. सुप्रिया सुळेंनी आघाडीबाबत फोन केल्याचा राष्ट्रवादीच्या नाना काटेंचा दावा. मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या नादी लागू नको. जे हिंदुत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार? मुंबईत उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी. बॅनर कुणी लावलं हे अस्पष्ट. वरळीत ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मेळावा. करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया या शीर्षकाखाली मेळाव्याचं आयोजन. आदित्य ठाकरे काय आरोप करणार याकडे लक्ष. राजधानी दिल्लीत वाढलं प्रदूषणाचं संकट. AQI पोहोचला 400 पार. दिल्लीत 5वी पर्यंतच्या ऑनलाईन क्लासचा निर्णय. प्रदूषणामुळे अनेक विमान सेवांवरही परिणाम. काश्मीरच्या उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. जैश ए मोहम्मदच्या 3 अतिरेक्यांना घेरलं. चकमकी दरम्यान एक कमांडो शहीद. महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर आज दिवसभर ते कार्यकर्त्यांसोबत बैठका घेणार आहेत. त्याचबरोबर ते पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील स्थानिक कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून त्यांना सूचना देणार आहेत. सोलापूर महानगरपालिकेसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या 3 दिवस मुलाखती घेण्यात येणार आहेत. भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत असून 1200हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीतील माकपकडून महापौर पदासाठी नवीन फॉर्म्युला देण्यात आलाय. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी 5 वर्षात 5 महापौर देण्याची मागणी माकपनं केली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि या निवडणुकीत 115 नगरसेवक निवडून महापालिकेत जाणार आहेत. यंदाचं राजकारण पाहता उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षात 4 लाख मतदार वाढलेत आणि त्यामुळे कोण भारी ठरणार आणि कोण घरी बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगर पालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर आता शहरात सर्वच राजकीय पक्षांकडून युती, आघाडी आणि स्वतंत्र लढण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. अशातच महापालिका निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर इथे देखील शिंदेसेना आणि भाजप यांच्यामध्ये युती व्हावी या दृष्टीनं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजप नेत्यांसमोर प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. तब्बल 10 वर्षांनी वसई विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे. 29 प्रभागात 115 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेनं जय्यत तयारी सुरू केली आहे. मतदानासाठी 1400 मतदान केंद्र तयार करण्यात आले असून त्यासाठी तब्बल 6500 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माजी महापौर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलाय. जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी काल जाहीर करण्यात आली. 27 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. अंतिम यादी जाहीर झाली असली तरी दुबार मतदार शोध मोहीम सुरूच राहणार असल्याचं आयोगानं स्पष्ट केलं. सांगोल्यातील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील आज मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. दीपक साळुंखे पाटील यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. पालिका निवडणूक आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्याच्या दृष्टीनं दीपक साळुंखे मोठा निर्णय घेणार आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या एका पत्रानं संपूर्ण धाराशिव शहरात खळबळ उडवली आहे. भाजप उमेदवारांची थेट तुलना हसीना पारकर यांच्याशी केली असल्यानं भारतीय जनता पार्टी ओमराजेंच्या पत्रावर संतप्त झाले. ओमराजेंनी महिलेची माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा भारतीय जनता पार्टीकडून देण्यात आला. अमरनाथमध्ये नगरपरिषदेसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांची नाकेबंदी आणखी कडेकोट झाली आहे. अमरनाथ शहरात येण्यासाठी जे प्रवेशद्वार, मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी पोलीस नाकाबंदीच्या माध्यमातून शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करूनच त्यांना प्रवेश देत आहेत. धाराशिव पोलिसांनी नोटीस बजावून देखील भूम तालुक्यातील आरसोली पुरण शिवारात रविवारी दुपारी रेड्यांच्या झुंजीचं आयोजन केलं होतं. अलम प्रभू यात्रेनिमित्त रेड्यांच्या झुंजी लावण्यात आल्या. यावेळी 2 गटांमध्ये हाणामारीसह दगडफेक देखील झाली. या प्रकरणी नगराध्यक्ष विजय सिंह थोरात यांच्यासह 13 जणांच्या विरोधात भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. हिंदी टीव्ही क्षेत्रातील अभिनेता अनुज सचदेवाला मारहाण करण्यात आली. राहत्या इमारतीमध्ये पार्किंगच्या वादातून मारहाण करण्यात आली. बंगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे सोलापूर महामार्गावर डबल सीट येणाऱ्या दुचाकी स्वाराचा तोल जाऊन पडल्यानं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोलापूर जवळील बाळी इथल्या टाटा सर्व्हिस सेंटर समोर हा अपघात झाला.
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील मोहिदा शिवारात शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर तरसनं हल्ला केला. या हल्ल्यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झालाय, तर शिरपूर तालुक्यातीलच पळासने शिवारात बकऱ्या चरणाऱ्या एका मेंढपाळावरती तरसनं हल्ला करून त्याला जखमी केलं. उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना 40,000 रुपयांची लाच रंगेहात पकडण्यात आली आहे. नायब तहसीलदार प्रलंबित पगार काढून देण्यासाठी लाच मागत असल्याची तक्रार देण्यात आली होती. मावळ तालुक्यामध्ये तापमानात लक्षणीय घट झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील अमरदेवी मंदिर, घोरडेश्वर देवालय तसंच तळेगाव दाभाडे सीआरपीएफ कंपाऊंड या परिसरात रात्रीच्या वेळी वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी वाढलेल्या आहेत. शिवसेनेच्या शिष्टमंडळानं पोलीस निरीक्षकांची यासंदर्भात भेट घेतली आहे.